बोलायला येत नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज फायनली आपल्या निंजाचा कमबॅक झालेला आहे पूर्णपणे. 2 महिने आपली गाडी खूपच काम, म्हणजे एकच काम निघलं होतं, पण त्याचा पार्ट कुठे अवेलेबल होत नव्हता. त्यामुळे आपल्या गाडीने 2 महिने कामासाठी खाल्लेले आहेत. बऱ्या मुश्किलने आपल्या गाडीचं काम झाले आणि आता एकदम फुल अँड फायनल काम झालं आणि गाडी एकदम आता फिट आणि परफेक्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपली बाईक, म्हणजे म्हणजे आपली किती स्मूथ चालते, पळते, एकदम एकदम क्लास. तर आज रात्री आपला विचार होता की व्हिडिओ काढायला जाऊ, शूट करायचं आहे, रील बनवायचं आहे, बरोबर इकडे तिकडे व्हिडिओ बनवू. पण आधी बघितलं तर पेट्रोल एवढ्या उशिरा भेटणार नाही, कारण आता जे 11 वाजलेले सगळे पेट्रोल पंप तर बऱ्यापैकी बंद होतात. तर एकच पंप चालू असतो वारजेचा, तो म्हणजे शेल. आता आपण शेलच्या पंपावर जाणार आहोत आणि पेट्रोल टाकून रिटर्न येऊ, म्हणजे व्हिडिओ शूट करता येईल नॉर्मल. तर बघूयात, चला मित्रांनो काय काय होते आज. म्हणजे आपला नाईट आऊट आहे आज पूर्ण. नाईट आऊटमध्ये आपण नॉर्मलच शूट करणार आहोत, रील बनवणार आहोत छोट्या मोठ्या. तर फायनली आता आपण पेट्रोल पंपावर जवळ आलेलो आहे. आपल्या घरापासून 3 किलोमीटर लांब आहे पेट्रोल पंप, 2 ते 3 किलोमीटर. पेट्रोल टाकण्यासाठी फक्त आपण इकडे आलो. काही ऑप्शन नाही ना आपल्याकडे दुसरा, त्यामुळे एवढं लांब जावं लागतं मित्रांनो. कारण जर आत्ता व्हिडिओ बनवायला गेलो आणि रात्री पेट्रोल संपलं तर परत निंजा मला ढकलत न्यावी लागणार, ती काय परवडणार नाही. आणि परत काही काम निघालं म्हणजे ते तर खूप अवघड होऊन जाईल. चला आता फायनली आपण पेट्रोल पंपावर पोचलो. अरे भाई, बघू शकता तुम्ही, रात्रीचे 11:15 वाजले तरी एवढी गर्दी आहे ना पेट्रोल पंपावरती. आता आपला इथे कमीत कमी 20 मिनटं जातील असं मला वाटतं, 15-20 मिनटं सहज जातील. कारण 1, 2, 3, 10 गाड्या आहेत इथे आणि पेट्रोल टाकणारा एकच जण आहे. आता आपल्याकडे वेट करण्याशिवाय ऑप्शन नाही मित्रांनो. गर्दी वाढत चालली तरी पण अजून मागून लोक येत आहेत. रात्री पण एवढी गर्दी असते पेट्रोल पंपावर यार. दिवसा आलं तरी गर्दी, रात्री आलं तरी गर्दी. काय करावं तर करावं काय आम्ही यार. गाडी पण कोणाचं बॅटरी डाऊन होईल, कारण खूप दिवस झालं गाडी जास्त यूज नाही. बघू शकता तुम्ही, गर्दी वाढत चालली, गर्दी कमी काय होत नाही. म्हणजे ते एकच माणूस आहे राव, एकच जण सगळ्यांच्या गाडी हे करतो. नाईटला जास्त लोक नसतात अवेलेबल, ते पण बरोबर आहे. विचारावरती लोड येत असणार 100%. पण आता रिटर्न पण जाऊ शकत नाही आपण, कारण गाडीत पेट्रोल आहे की नाही याचा अंदाज लागत नाही आहे. लास्टचा गाडा ब्लिंक करतोय, त्यामुळे आपण पेट्रोल टाकूनच जाऊ किती उशीर झाला तरी. सगळे आपले एकदम मस्त टाइमपास मोडमध्ये एकदम रिलॅक्स आहे, बघू शकता सगळे. कोणाला अशी घाई नाही कुठं जायचं काय 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 नाही, एकदम रिलॅक्स. किती पण वेळेला भाऊ आम्ही थांबतो पेट्रोल टाकायला, पेट्रोल टाकूनच जाणार आम्ही. तर चला आपण पण थांबूयात, काय ऑप्शन नाही. आज आपल्याला रील बनवायला भेटते की नाही माहीत नाही, व्हिडिओ शूट होते की नाही सांगू शकत नाही. पण इथेच आपले 10 मिनटं तर झाले आपल्याला इथे ना, 10 मिनटं झालेलीच आपल्याला इथं आलेलं. गर्दी काही कमी होत नाही. बघूला इतका वेळ का लागतो, एवढा का टाईम लागतो आहे बघूला. एवढा वेळ लागत नाही रे सहसा, एवढा वेळ का घेतोय हा भाऊ. आता कंप्लीट अर्धा तास झाला मला इथे. भाऊने फक्त 8-9 गाड्यातच पेट्रोल सोडलं. एवढा वेळ का लागत असल्या भाऊला. पुढे गेलं तर आपल्याला कळेल काय विषय नाही. बघूया, गर्दी काही कमी होत नाही. भाऊच्या अंदाजे अर्धा होणार आहे 100%. भाऊची कोणतरी दुसरा मेंबर पाहिजे होता याच्या जोडीला, पेमेंट घेण्यासाठी एक, पेट्रोल सोडायसाठी एक. पण नाही, इथं हा एकटाच दोन्ही पण करतोय. पलीकडे आहे पण ते 4 व्हीलरसाठी आहे. पलीकडे दोघंच जण त्या पंपावर, फक्त दोघं जण. त्या पेट्रोल पंपावरती गाडी नव्हतंच पेट्रोल टाकायला. फुल करायचं, फुल फुल फुल.
बोलायला येत नाही. ठीक आहे. आपण पाहण्यात येतो आपल्याकडे तर मित्रांनो, आता आपण बघितलंच असेल शेलच्या पेट्रोल पंपावर जो म्हणजे एम्प्लॉई होता त्यांचा, त्याला बोलायला ऐकायला काही येत नव्हतं. तरी पण भाऊने हार मानली नव्हती. काहीतरी करून दाखवायचं म्हणून भाऊ ते काम करत होता. तर काही लोक तुम्ही असे रस्त्याने पण बघत असाल, काही लोक असे पैसे मागत असतात. ते तर त्यांचे हातपाय पण नीट असतात, सगळं असतं नीट, तरी पण ते पैसे मागतात, भीक मागतात. पण ह्या भाऊकडे बघून आज मला एकदम असं नवल वाटलं. भाऊला बोलायला येत नाही, काय करतायत म्हणजे बोलायला येत नाही, ऐकायला येत नाही, तरी पण हा पेट्रोल पंपावर काम करतोय. तुम्ही विचार करू शकता. आता तुम्ही बघितली एवढी गर्दी होती, पण तिथली लोकं पण शांत बसली, कारण सगळ्या लोकांना समजलं त्याची कंडिशन नाही आहे, पण तो हार मानत नाही. तर मित्रांनो, त्या मित्रापासून आपल्याला एक असं मोटिवेशन भेटलं आज की आपल्याकडे तर सगळं नीट काय आहे, सगळे आपले हातपाय सगळे नीट आहे, आपल्याला बोलायला येतं, लिहायला येतं, वाचायला येतं, बघायला येतं, सगळं काही येतं. पण तरी आपण कितीतरी आळस करतो. मी स्वतः पण खूप आळस करतो, मला माहिती आहे. पण या भाऊचं बघून मला जरा मोटिवेशन भेटलं. त्या भाऊला सल्यूट आहे. तर तुम्हाला पण काय वाटतं तुम्ही सांगा. आणि तुम्ही जर वारजेजवळ असाल कधी नाईटला, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. भाऊला बघून थोडंफार इन्स्पिरेशन तुम्हाला पण भेटेलच, जसं मला भेटलं. तर चला आता आपण व्हिडिओ काढायला जाऊ, कारण 12 वाजलेत आता. बघू आपण पुढे काय होतं आहे. चला भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी नवीन नवीन बघायला भेटतं. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.